नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आपला पेपर घेणार आहे हा पेपर क्रमांक 10 असणार आहे. शिपाई पदाचा पेपर क्रमांक 10 या ठिकाणी आपण घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 9 पेपर झालेले आहेत आपले. आज हा 10वा पेपर. याच्यानंतर पण आपली परीक्षा होईपर्यंत सगळे पेपर चालू असणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही शेजारी पाहत असाल मित्रांनो, आपली बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाच्या टेस्ट सिरीज संदर्भात मी तुमचा 1 मिनिट घेतो आणि लगेच आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आहे आपली, ही टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला 51 पेपर लिपिकचे आणि 51 पेपर शिपाई पदाच्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपली बॅच गेली 3 महिन्यापासून आपली बॅच सुरू आहे. मित्रांनो, बॅच पूर्ण झालेली, मात्र तुम्हाला पेपर बाकी, तुम्हाला सगळे 1 ते 51 सगळे पेपर मिळणार आहे. आणि या पेपर सोबतच तुम्हाला काही महत्वाच्या पीडीएफ सुद्धा, आता जे हे तुम्ही लेक्चर पाहताय 10 पीडीएफ ह्या पण मिळणार आहे, शिपाईच्या मिळणार आहे, लिपिकच्या पण पीडीएफ मिळणार आहे. त्याचबरोबर इतर काही महत्वाची जी काही माहिती असेल, काही महत्वाच्या सिलेबसच्या पीडीएफ असतील त्या पण आपल्याला ग्रुपवर मिळणार आहे. मात्र हे फक्त त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे का ज्या विद्यार्थ्यांचा या टेस्ट सिरीजला ऍडमिशन असतं. तेव्हा उशीर न करता लवकर सर्वांनी जायचंय आणि या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं. बॉम्बे मिशन, बॉम्बे हायकोर्ट. मित्रांनो, लिपिक आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज आहे. संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहेच. मात्र लेक्चर झाल्यानंतर पण मी 15व्या प्रश्नानंतर पण तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भात माहिती दिली. ज्यांना नाही समजणार त्यांनी त्या 15व्या प्रश्नानंतर पण तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकासंदर्भात पण मी त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. ओके, चला मग जास्त उशीर न करता आपण सुरू करतो आपल्या आजच्या लेक्चरच्या व्हिडिओला. चला पहा मित्रांनो, आता आपण सुधारित पेपर पाहणार सुधारित हरदेस सर संचलित हरदेस ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र. मित्रांनो, मी आता तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भात सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची मित्रांनो, आता खूप दिवस कमी राहिलेत आपल्याकडे, त्याच्यामुळे हा नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज करून मला तुम्ही शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही पीडीएफ सुद्धा अवेलेबल असतील. ओके, चला पहिलाच प्रश्न करतो. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये राज्याच्या राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आलेले? मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय कलमे, संविधानाचे जे कलम आहे आणि त्या कलमांवरती आपल्याला प्रश्न पडतो एखादा अर्धा सामान्यांचा, शिपाई असो किंवा क्लर्क असो, तर त्या कोणत्या कलमांवर राज्यांच्या राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले? मित्रांनो, कलम 63. लक्षात ठेवा, कोणतं कलम 63 नुसार राज्याच्या यांना काय करण्यात आले? अधिकार देण्यात आलेले. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, आपण तुम्ही पाहू शकता. दुसरा क्वेश्चन, ग्रामसभा या संस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या कल्पने दिला? मित्रांनो, ग्रामसभा याला जो घटनात्मक दर्जा आहे मित्रांनो, हा 243A या कलमाने काय करण्यात आलेला, देण्यात आलेला आहे. महत्वाचं आहे, ग्रामसभा सदस्यांचे वय किती आहे? 18 वर्षाच्या वरील जे लोक असतात ते ग्रामसभा सदस्य असतात. त्याच्यानंतर जे गावची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हटलं, ग्राम स्तरावर सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हटलं ग्रामसभा असते. ओके, पुढच्या प्रश्न, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? मित्रांनो, संसदेची लोकलेखा समिती असते त्याच्यामध्ये 22 सदस्य या ठिकाणी असतात. लक्षात ठेवा, 22 आणि 15 अशा 3 समित्यांमध्ये त्यांचे सदस्य त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे पुढचा. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज नाही? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, पर्यावरणाचं रक्षण करणे, मतदानाचा हक्क बजावणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं राईट आन्सर काय असणार हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचे. याचं उत्तर मी सांगणार नाही तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न होतो 11वे शेड्यूल. ओके, भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने जोडलेले आहे? जे 11वे शेड्यूल आहे हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्ती जोडलेले? मित्रांनो, ते घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती लक्षामध्ये यांनी ते जोडलेलं आहे 1976. लक्ष. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं म्हणून ओळखलं जातं. कोणत्या जिल्ह्याला? गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, गोंदिया इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, डंकन पॅसेज खालीलपैकी कोणास वेगळे करतो? डंकन पॅसेज कोणास वेगळं करतो? खूप महत्वाचा क्वेश्चन मित्रांनो. असे काही औचित महत्वपूर्ण मेरिट ठरवणारे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. मित्रांनो, दक्षिण अंदमान आणि लघु अंदमान यांना डंकन पॅसेज काय करत असतो? वेगळा करत असतो. पुढच्या प्रश्नात जातो. भारतात सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग जी आहे मित्रांनो, ही पर्वतरांग म्हणजे जुनी पर्वतरांग आपली एकच, आरावली पर्वतरांग ही सर्वात जुनी पर्वतरांग आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो मित्रांनो आपण. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे 9 नंबरचा. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या डोंगर रांगेत आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च जे शिखर आहे मित्रांनो, हे शिखर आहे मित्रांनो हरिश्चंद्रगड डोंगर रांगांमध्ये आहे. ऍक्च्युली खरं तर त्या डोंगर रांगा हरिश्चंद्र पर्वताचा याचा जर विचार केला तर सह्याद्री याच्यामध्ये येतं, सह्याद्रीच्या रांगांमध्ये, परंतु हरिश्चंद्रच्या डोंगर रांगांमध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रांनो, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील हे ठिकाण आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नात, छत्रपती दृष्टी भारतात जगाचा कितवा क्रमांक लागतो? छत्रपती दृष्टी भारतात जगाचा कितवा क्रमांक लागतो? विद्यार्थी मित्रांनो, रशियाचा 1 क्रमांक लागतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. तर भारत आपला कितवा क्रमांक लागतो? 7व्या क्रमांकावरती भारत आहे. तर प्रथम क्रमांक कोण असणार आहे?
रशिया या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न जातो, मृगजळ ही घटना प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे घडते? मृगजळ ही घटना मित्रांनो प्रकाशाच्या पूर्ण अंतर्गत परावर्तन या गोष्टीमुळे त्या ठिकाणी मृगजळ घडते. ह्या पीडीएफ तुम्हाला मी आपल्या ज्या विद्यार्थी टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतील त्यांना ह्या पीडीएफ पण त्या ठिकाणी आपण देणार आहे. 10 पीडीएफ आतापर्यंत झाल्या सगळ्या पीडीएफ देणार आहे. मित्रांनो पुढचा होता प्रश्न इन्सुलिन रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचं कार्य कोण करतो? तर रक्तात साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याचं कार्य कोण करतो? मित्रांनो इन्सुलिन हे कार्य काय करत असतो? करत असतो. पुढचा क्वेश्चन, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जे एकक वापरलं जातं हे एकक आहे विद्यार्थी मित्रांनो डेसिबल हे एकक त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी कोणत्या आयोगाची स्थापना केली होती आणि त्या आयोगाचा मुख्य शिफारस काय होती? महत्वाचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, याचं राईट आन्सर आहे मित्रांनो पील आयोग होता आणि त्या पील आयोगाची जी शिफारस होती युरोपियन सैन्यांचं प्रमाण वाढवणे हे त्या ठिकाणी काय होते त्यांची संकल्पना किंवा मुख्य शिफारस त्या ठिकाणी होती. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावादरम्यान कानपूर येथे कोणी नेतृत्व केलं होतं? मित्रांनो कानपूरचं जे नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावादरम्यान हे केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचं केलं होतं. तर कुंवर सिंगनी कुठलं केलं होतं? जगदीशपूरचं केलं होतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी कुठलं केलं होतं? झाशीचं केलं होतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन का जाण्यापूर्वी मित्रांनो आपल्या हार्देज ऑनलाईन अकॅडमीची जी मिशन बॉम्बे हायकोर्टची बॅच आहे मित्रांनो, खूप फक्त आपल्या हातात एक 20-25 दिवस बाकी मित्रांनो. आपली बॅच संपलेली जरी असली तरी तुम्हाला सर्व पेपर मिळणार आहे, त्याचसोबत मार्गदर्शन असणार, त्याचसोबत इतर पीडीएफ सुद्धा मिळणार आहे महत्वाच्या टॉपिकच्या. त्याच्यामुळे मित्रांनो बिलकुल उशीर न करता सर्वांनी लगेच स्पेशल लिपिक आणि शिपाई भरतीला प्रवेश करायचा. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकमेव टेस्ट सिरीज आपली मित्रांनो. मागील सर्व पेपरचा आधार घेऊन त्या ठिकाणी टेस्ट सिरीज बनवली मित्रांनो. 51 सराव पेपर तुम्हाला लिपिकसाठी आणि 51 सराव पेपर शिपाई पदासाठी. ऍडमिशन घेतल्यावर पुढील 2 तासात सगळे पेपर मिळणार, त्याचबरोबर पीडीएफ सुद्धा काही महत्वपूर्ण मिळणार आहे. ही जी पीडीएफ तुम्ही पाहतात आता हा 10वा पेपर आहे, 10च्या 10 पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. त्या पीडीएफ सगळ्या मोफत असणार आहे. फक्त लिपिकसाठी तुम्हाला 150 रुपये फी करून प्रवेश या ठिकाणी घ्यायचा आहे आणि शिपाईला ज्याला घ्यायचं त्यांनी 100 रुपये फी पे करून प्रवेश या ठिकाणी करायचा आहे. हा नंबर माझा स्क्रीनवरती दिसतोय, या नंबरवरती तुम्ही मेसेज करा 9766853675 आणि प्रवेश करून घ्या. पुढचा प्रश्न होता, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे कोणाला म्हटलं जातं? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया मित्रांनो दादाभाई नौरोजी यांना या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन आपण जातो, वर्धमान महावीर ही जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे विद्यार्थी मित्रांनो कितवे तीर्थकार होते हे? तर हे होते 24वे तीर्थकार होते. कितवे? 24वे तीर्थकार होते. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता, क्वेश्चन नंबर 18, प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली होती? मित्रांनो प्रार्थना समाजाची जी स्थापना झाली होती ही प्रार्थना समाज स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती. आलं लक्षामध्ये. दादो पांडुरंग तरखडकर. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात हे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर पुढचं, दामदुप्पट या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर दामदुप्पट अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. दामदुप्पट या योजनेचा मुख्य उद्देश असतो बचतीला प्रोत्साहन देणे. हे याचा काय असतो? इनकरेज सेव्हिंग हा याचा प्रश्न असतो. लक्ष म्हणजे त्याचा महत्वाचं हे असतो. त्यानंतर 2026चा फिफा विश्वचषक कोठे आयोजित केला जाणार आहे? 2026चा जो फिफा विश्वचषक असणार आहे हा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. मला वाटतं आय थिंक अजून एक देश असा त्याच्यात अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या त्या 3 ठिकाणी हा साजरा म्हणजे खेळवला जाणार आहे. 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई खेळांचे यजमान शहर कोणते? तर 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई यजमान शहर जे आहे त्यांचे जे शहर आहे मित्रांनो ते शहर आहे जपानमध्ये होणारे नागोया आईची. जपान या ठिकाणी काय होणार मित्रांनो त्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. 1 मिनिट मी वरचं उत्तर काय सांगितलं तुम्हाला? अमेरिका, कॅनडा, मेक्सिको ना? ठीक आहे बरोबर आहे. त्यानंतर पुढचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारताच्या कोणत्या राज्याने पूर्ण सेंद्रिय शेती लक्ष्य साध्य केलं? तर मित्रांनो त्याचा राईट आन्सर तुम्हाला माहिती, सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हटलं का एकच राज्य आपल्या समोर येतं ते म्हणजे सिक्कीम. त्याचं राईट आन्सर काय बाळांनो? सिक्कीम आहे त्याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, 2026 मधील मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर 2026 मधील मिस युनिव्हर्स स्पर्धेचं जे आयोजन होणार आहे दादांनो हे होणार आहे आपल्या लक्षात ठेवा हे होणार आहे आपल्या पोर्तो रिको या देशामध्ये ते आयोजन या ठिकाणी करणार आहेत. लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑप्शन वेअर द वर्ड ऑफ इनकरेक्टली स्पेल्ड. आता याच्यातलं कोणतं स्पेलिंग क्लिअर आहे वगैरे आता इंग्लिश शक्यतो येत नाही, परंतु आपण सराव व्हावा म्हणून 1-2 क्वेश्चन आपण इंग्लिश वरती टाकतो. मला वाटतं याच्यामधलं जे इनकरेक्टली दिसतंय क्वेश्चन हे बरोबर आहे सगळे. हे 4 नंबरचं जे आहे शेवटचं हे मला या ठिकाणी चुकीचं वाटतंय. ओके ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन का जातो आपण. पुढचा प्रश्न का जातो, विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय? मित्रांनो विद्वान म्हणजे बुद्धिमान माणूस. तर विद्वानच्या विरुद्ध अर्थ काय येणार आहे आपल्याला? विरुद्ध लिंगी काय येणार? स्त्रीलिंगी विदुषी येणार आहे. विदुषी म्हणजे काय मित्रांनो? तर विद्वान स्त्री. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन का जातो आपण. पाऊस पडला असता तर शेत पिकली असती कोणत्या प्रकारचं वाक्य आहे?
पाऊस पडला असता तर शेती पिकली असती दादानो. हे आहे मिश्र वाक्य आहे मित्रांनो, मिश्र वाक्य. मित्रांनो आपण अजून आपली जी टेस्ट सिरीज आहे, ज्या विद्यार्थ्यांना टेस्टला ऍडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांनी टेस्टला ऍडमिशन घ्या. आणि बरेच जण पुस्तकाबद्दल पण बोलत असतात, त्या पुस्तकाबद्दल पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुम्ही पाहून आपणास ठाऊक आहे विद्यार्थी मित्रांनो, का या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टची लेखी परीक्षा जवळ आलेली आहे. आणि बॉम्बे हायकोर्टच्या लेखी परीक्षेसाठी आपण जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि लिपिक पदासाठी भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणीसह लिपिक आणि शिपाई सर्व पदांसाठी उपयुक्त असणारं संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असणारे एकमेव पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंत झालेले सर्व पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो लिपिक क्लर्क तुम्ही पाहू शकता 2019, 20, 23, 25च्या 4 शिपाईच्या 4 लिपिक सराव सर्व प्रश्न 22 शिपाई सराव 21 जिल्हा सत्र न्यायालय 6 आणि शिपाई 13 असे एकूण 70 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आमचे मित्र लेखक व संकलक विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन तुम्ही हे पब्लिकेशनचं बुक खरेदी करू शकता. किंवा जर तिथं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतो, या नंबरवरती देखील तुम्ही या ठिकाणी त्यांना मेसेज करून कॉल करून विचारू शकता आणि आपलं पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके, चला आपण आता आपलं लेक्चर ओके. चला पुढचा क्वेश्चन जातो आता आपण. आदवमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आदवमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, आदवमुख हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्दाचा विचार केला उन्मुख. हा पोलीस भरतीला बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात. पायाखाली रान घातले या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर पायाखाली रान घातले या वाक्प्रचाराचा अर्थ मित्रांनो सर्वत्र फिरणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शाळा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर शाळा या शब्दाचे अनेक वचन होणार मित्रांनो शाळाच राहणार आहे. लक्षात वेगळं काही त्याचं अनेक वचन होणार नाही. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो पेपर होता. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी लगेच जायचे, टेस्ट सिरीज जॉईन करायची, सगळे पेपर लगेच मिळवायचे आणि मस्तपैकी महिनाभर सगळे पेपर सोडवायचे. 51 पेपर शिपाई, 51 पेपर लिपिक आणि त्याचबरोबर 20-25 पीडीएफ सुद्धा तुम्हाला मी मोफत देणार आहे. लिपिकला ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी डायरेक्ट 150 रुपये फी पे करा आणि स्क्रीनशॉट टाका आणि 100 रुपये शिपाईवाली करा. या नंबरवरती मेसेज करून तुम्ही या ठिकाणी करू शकता. ओके, चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.